नाशिक जिल्ह्याच्या टोकावर असलेलं लहानसं गाव देवळगाव. सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, रानातल्या धुरकट हवेतील गंध आणि गावाच्या चौकात नेहमीप्रमाणे गप्पा. पण त्या दिवशी गावात सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, कारण रात्रभर वीज गेली होती आणि सकाळी जेव्हा वडील सुभाष खटावकर घरात दिसले नाहीत, तेव्हा लोकांना काहीतरी बिनसलंय असं जाणवलं. सुभाष खटावकर हे गावातले शेतकरी, सरळमार्गी माणूस. घरात बायको सुमन आणि 18 वर्षांची मुलगी रिया. रिया नुकतीच 12वी पास झाली होती. तिच्या डोळ्यांत मोठी स्वप्न होती, पण घरचं वातावरण हल्ली फार बिघडलं होतं. गावात चर्चा होती की सुभाष आणि रिया यांचं सतत भांडण चालतं, कारण अगदी किरकोळ एक ड्रेस चालतं कारण अगदी किरकोळ एक ड्रेस रिया एका फॅन्सी दुकानात नाशिकहून आलेल्या निळ्या रंगाच्या ड्रेससाठी हटली होती, पण वडिलांनी तो विकत घेतला नाही. घर चालवायला पैसे हवेत, ड्रेससाठी नाही, एवढंच ते म्हणाले. त्यानंतर घरात थंड युद्ध सुरू झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या बाहेरच्या विहिरीजवळ एक मोबाईल सापडला. त्यावर बाबा असं नाव झळकत होतं. गावकऱ्यांनी पोलिसांना कळवलं. सातपूर पोलीस ठाण्यातून PSI देशमुख गावात आले. त्यांना पाहताच लोक जमा झाले. देशमुखनी विचारलं, शेवटचा सुभाष खटावकर यांना कोणी पाहिलं? एक म्हातारा शेतकरी म्हणाला, काल रात्री 10:30च्या सुमारास ते घराबाहेर रियासोबत वाद घालत होते. ती रडत होती. त्या क्षणी देशमुखांचं लक्ष रियाकडे गेलं. ती ओशाळलेली पण शांत होती. तिच्या डोळ्यांत ना भीती होती ना अपराधभाव. रिया, तू सांग, बाबांशी काय झालं काल? रिया, आमचं भांडण झालं खरं, पण मी झोपायला गेले. सकाळी उठले तेव्हा बाबा घरात नव्हते. देशमुखांना तिचं उत्तर तटस्थ वाटलं. पोलिसांनी घराची तपासणी केली. घरात कुठेही झगडा झाल्याचे पुरावे नव्हते, पण मागच्या अंगणात एक विचित्र गोष्ट सापडली. मातीमध्ये अर्धवट गाडलेला निळ्या रंगाचा कपड्याचा तुकडा. तोच का तो ड्रेस? देशमुखांनी ताबडतोब तो जप्त केला. त्या कपड्यावर काही लालसर डाग होते, पण त्याचं नेमकं स्वरूप फॉरेन्सिकला पाठवलं गेलं. गावात अफवा सुरू झाल्या. रिया हिनंच काहीतरी केलंय. त्या ड्रेसमुळे बाप लेकीचं भांडण वाढलं. सुमन म्हणजे रियाची आई मानसिकदृष्ट्या हादरली होती. ती सतत म्हणत होती, माझी रिया असं काहीच करू शकत नाही, ती निष्पाप आहे. तपासात समोर आलं की रियाचं मोबाईलवरून सतत कोणाशी तरी चॅट चालू होतं, आर्यन नावाच्या व्यक्तीशी. आर्यन हा जवळच्या गावातला कपड्यांच्या दुकानात काम करणारा तरुण होता. देशमुखांनी त्याला बोलावलं. आर्यन थरथरत म्हणाला, हो सर, आम्ही बोलायचो, पण मी तिला फक्त ड्रेस गिफ्ट देणार होतो. तिच्या वडिलांनी नकार दिला म्हणून ती फार रागात होती. देशमुख, आणि तू शेवटचं तिच्याशी कधी बोललास? आर्यन, काल रात्री. ती म्हणाली की आज सगळं संपवते. त्या वाक्यानं देशमुखांच्या मनात घंटा वाजली. संपवते म्हणजे काय? फॉरेन्सिक रिपोर्ट आला. त्या निळ्या कपड्यावरचे डाग मानवी रक्ताचे होते, पण सुभाषचं रक्तगट जुळत नव्हतं. देशमुखांनी विचार केला, मग हे कोणाचं रक्त? अचानक गावात बातमी आली. गावाच्या जंगलात एका अनोळखी तरुणाचं शव सापडलं आहे. त्याच्या खिशात आर्यन नावाचं ओळखपत्र. सगळं कोडं अजून गहिरं झालं. रिया एवढी शांत का होती? आणि तिच्या घरी हा निळा कपडा का गाडलेला होता? देशमुखांनी रियाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. यावेळेला ती खूप शांत आवाजात म्हणाली, सर, मी काही खोटं सांगणार नाही आता. तिने सांगितलं की आर्यन तिला ड्रेस देणार होता, पण वडिलांना त्याची शंका आली. त्यांनी आर्यनला घरासमोर हाकलून दिलं आणि रियावर हात उचलला. रिया रागात घराबाहेर गेली. रात्री ती परत आली, पण आर्यन पुन्हा तिला भेटायला आला होता, गुपचूप. ते दोघं मागच्या अंगणात बोलत असतानाच सुभाष आले आणि आर्यनवर रागाने झडप घातली. झटापट झाली. त्या धकाधकीत आर्यन जखमी झाला आणि पळून गेला.
दुसऱ्या दिवशी तो जंगलात मृतावस्थेत सापडला. रिया म्हणाली, "मी काही केलं नाही सर, पण मी भीतीने सगळं लपवलं." देशमुखांना काहीतरी जुळत नव्हतं. त्यांनी रियाला थोडं बाजूला घेतलं. "रिया, तू सांगितलेलं बरं आहे, पण एक गोष्ट, तो ड्रेस का काढलास तू?" रिया रडत म्हणाली, "सर, तो ड्रेस मला आर्यनने दिला होता. बाबा त्याला पाहून वेडे होतील म्हणून मी तो मातीखाली गाडला." देशमुखांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांना जाणवलं, इथे अपराधापेक्षा भीती आणि गैरसमज जास्त होता. फॉरेन्सिक तपासानंतर कळलं की आर्यनच्या मृत्यूचं कारण झटापटीत झालेल्या दुखापतीमुळे रक्तस्त्राव होत होता. सुभाष त्यानंतर गाव सोडून गेले होते, कारण त्यांना वाटलं की पोलीस त्यांना दोष देतील. 2 दिवसांनी ते सापडले, जिवंत आणि मानसिक तणावाखाली. त्यांनी सर्व सांगितलं आणि रियाला मिठी मारली. देशमुखांनी सगळ्यांना सांगितलं. कधीकधी रहस्य असं काही मोठं नसतं, तर गैरसमजातून निर्माण झालेलं असतं. गावात परत शांतता आली. रिया नाशिकला कॉलेजला गेली. त्या निळ्या ड्रेसचा कपड्याचा तुकडा देशमुखांनी तिला परत दिला. म्हणाले, "हे आठवण म्हणून ठेव, पण त्यातल्या चुकांमधून शिक." रिया हसली. त्या हसण्यातून निघालेला प्रकाश जणू संपूर्ण गावावर पडला. एक साधा वाद, एक गैरसमज आणि त्यातून उभं राहिलेलं गूढ. कधीकधी सत्य रक्तात नाही, तर शांततेत दडलेलं असतं. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.